दिल्ली येथील जंतर मंतर परिसरात राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्याच्या घटनेनंतर त्याचे पडसाद आता छत्रपती संभाजीनगरात उमटले आहेत। काँग्रेसने छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात रस्ता रोको आंदोलन करत केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा निषेध केलाय, तर दुसरीकडे काँग्रेस भवनाबाहेर भाजपने देखील आंदोलन छेडल्याने दोनही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते। वाढता तणाव लक्षात घेता पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। दिल्ली येथे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत क्रांती चौकात रस्ता रोको आंदोलन केले। काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार तसेच दिल्ली पोलिसांच्या कारवाईविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारविरोधात संताप व्यक्त केलाय। आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस भवनाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील आंदोलन सुरू केले। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने परिसरात काही काळ तणाव वाढला होता। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत मोठा फौजफाटा तैनात केला आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। काँग्रेस नेत्यांनी जंतर मंतरवरील आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरल्याचं सांगत केंद्र सरकारवर लोकशाही दडपण्याचा आरोप केलाय, तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनाचा निषेध करत प्रतिआंदोलन केले। या राजकीय संघर्षामुळे क्रांती चौक आणि काँग्रेस भवन परिसरात मोठी गर्दी झाली होती। सध्या पोलिसांकडून संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। दिल्लीतील घडामोडींचे पडसाद आता राज्यभर उमटत असून छत्रपती संभाजीनगरातील हे आंदोलन शहराच्या राजकीय वातावरणाला अधिक तापवणारे ठरले।